पायाभूत सुविधांचं आपल्या गावात झालंय, त्याची आपल्याला आज ग्रामसभेमध्ये यादी करायची आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आपण पंचनाम्यांचं जाहीर वाचन सांगितलंय. म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये जे काही नुकसान झालंय, मग ते शेतीचं असेल, ते वाचलं जाईल. कशा प्रकारचं पीक होतं, जिरायती होतं, बागायती होतं, फळबाग होती, किती क्षेत्र होतं, हे वाचलं जाईल. इतर काही नुकसान असेल, समजा आपला ड्रिपचा सेट वाहून गेला, किंवा काही पंप मोटर वाहून गेली, विहिरीमध्ये जर गाळ आला असेल तर त्याच्यासाठी आता 30,000 रुपये आपल्याला दुरुस्तीसाठी मिळणार आहेत. किंवा जमीन जर खचली असेल, खरडून गेली असेल, खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीत 47,000 साधारण हेक्टरी आपल्याला अनुदान मिळणार आहे. आणि 3 लाखापर्यंत ती जमीन दुरुस्त करण्यासाठी रोजगार हमी योजनेतनं आपल्याला अधिकचं सहाय्य मिळणार आहे. तर असे वेगवेगळे विषय आहेत. पशुधनाचा विषय असेल, सर्व पशुधनाला आता अनुदान मिळणार आहे. आधी 3ची मर्यादा होती, ती मर्यादा आता आदरणीय देवेंद्रजीने काढलेली आहे. त्यामुळे पशुधन जे दगावले, त्या सर्व पशुधनाला आपल्याला अनुदान मिळणार आहे. तर असे अनेक विषय आहेत. घर जर पडलं असेल अंशतः, त्याला वेगळी मदत आहे. पाणी आलं असेल तर त्याला वेगळी मदत आहे. जरी अतिक्रमण केलेल्या जागेत घर असलं आणि पाणी जर आलं असेल, पाणी शिरलं असेल, नुकसान झालं असेल, तर त्याला देखील मदत ग्राह्य आहे, देणं अनुज्ञेय आहे, हे आपल्याला माहिती असावं. हे वाचन जे आहे, ते आवर्जून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये करायला लावतोय, जेणेकरून गावातील सर्वांना कळेल की नेमकं कागदोपत्री त्यांचं नुकसान काय आहे. त्यात काही चूक असेल तर आपण दुरुस्त करून घेणं देखील क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे, कारण तो पुरावा राहणार आहे. आणि जाहीर वाचन करत असताना ही यादी जी आहे ती ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध राहील. आणि गावातल्या प्रत्येक गावामध्ये त्यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यामध्ये सॉफ्ट कॉपी, म्हणजे हीच यादी व्हॉट्सअप ग्रुपवरती पण उपलब्ध करून देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे सर्व संबंधित ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील, त्यांच्याशी माझं बोलणंही झालेलं आहे. आता मुद्दा हाच आहे की आपल्या आपल्या गावामध्ये ही जी विशेष ग्रामसभा घ्यायची आहे, ती योग्य पद्धतीने आपण पार पाडा. आवर्जून आपण उपस्थित राहा. आपल्या नावापुढे नेमकं काय नुकसान लिहिलेलं आहे, ते खातरजमा करा. त्यात काही चूक असेल तर लगेच तातडीने आपलं जे काय म्हणणं आहे ते लेखी द्या, त्याची पोच घ्या आणि ती दुरुस्ती करून घ्या. या प्रक्रियेत कुठेही काही अडचण आली तर जरूर आम्हाला सांगा. आणि सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या आपल्या गावामध्ये आपण पुढाकार घेऊन या विशेष ग्रामसभा योग्य पद्धतीने पार पाडा. दोन्ही विषय, पायाभूत सुविधांचं झालेलं नुकसान, त्याचं